हरे कृष्णा। माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज ना आपण जपमाळ बॅग आहे, तर ही मी कशी बनवली आहे ना ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर मग बघूया। इथे मी पेपरवर आधी आकार काढून घेणार आहे। तर इथे मी माप सांगते बघा, 11 इंच लांबी घेतली आहे आणि 6 इंच रुंदी घ्यायची आहे। तर 11चा मध्य येतो 5.5, तर मध्य घेऊन त्या 5.5 इंच मध्य घेतला होता, तर तिथून एक आडवी लाईन आखून घ्यायची आहे 6 इंचाची। आपण ज्या रेषा आखल्या होत्या त्या रेषेवरून फोल्ड करून घ्यायची आहे। बघा अशी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे। तर आता बघा इथे आपण जी 6 इंचाची लाईन घेतली होती, तर त्याचा अर्धा होतो 3 इंच। तर 3 इंचाचा एक पॉइंट आणि इकडे 5.5चा पॉइंट घेऊन ते दोन्ही पॉइंट असे पाकळीच्या आकाराने एकमेकांना जोडून घ्यायचे आहे। आणि त्या आकारावरून आता मी इथे एक कॉटनचा फॅब्रिक घेतला आहे आणि त्याच्या 4 घड्या अशा घालून घेतल्या आहे आणि त्या पाकळीच्या आकाराप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर मी इथे कट करून घेत आहे। इथे बघू शकतो आपण अशा 4 पाकळ्या तयार झाल्या आहे। तर मी या फॅब्रिकच्या 4 पाकळ्या आणि लाइनिंगच्या 4 पाकळ्या करून घेतल्या आहे। एक पाकळी घ्यायची आहे, आधी ती सरळ ठेवून घ्यायची आहे सुलट बाजूने आणि त्यावरून असा अस्तराचा कापड ठेवायचा आहे। 2 इंच वरच्या बाजूनी 2 इंच घेतला आहे आणि त्याच्या समोर परत 2 इंच घ्यायचा आहे आणि त्या 2 इंच अंतरावर अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई केल्यानंतर बाजूनी असं ज्या उभ्या लाईन दिल्या होत्या ना तिथून असं कट मारून घ्यायचा आहे। कट करताना लक्षात ठेवायचं आहे की ती शिलाईच्या अलीकडे आली नाही पाहिजे कट, आणि नंतर फोल्ड करून घ्यायचा आहे। तर बघा इथे व्हिडिओ मध्ये दिसते तसा बरोबर आकार आला पाहिजे। मी इथे फोल्ड करून घेत आहे। इथे तुम्ही बघू शकता असा आकार आला पाहिजे। आता आपल्याला दुसरी पाकळी घ्यायची आहे आणि तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे, पण वरून 2 इंच घेतलं होतं ते तसं 2 इंच घ्यायचं आहे आणि खाली 6 इंच घ्यायचं आहे आणि लाईन आखून घ्यायची आहे आणि त्या लाईन वरूनच बरोबर शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करून घेतली आहे आणि आधी जसा कट दिला होता ना तसाच कट द्यायचा आहे फोल्ड करण्यासाठी। आता ही पाकळी सरळ करून घेऊया आणि त्यानंतर पुढची प्रोसेस बघू। आता एक प्रेस शिलाई मारून घेऊया, नंतर पण मारता येईल, पण नंतर शिलाई करताना थोडी अवघड जाईल म्हणून मी आताच करून घेत आहे।
दुसऱ्या पाकळीला पण तशीच प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा 2 पाकळ्या आपल्या जोडून झाल्या आहे. आता तिसरी पाकळी. तर आता इथे दुसरी अस्तराची एक पाकळी खाली ठेवली आहे आणि शिवलेली पाकळी ही सरळ ठेवली आहे सरळ बाजूनी. त्यावर दुसरी पाकळी उलट ठेवायची आहे. बघू शकता मी अशा प्रकारे ठेवून घेतला आहे आणि आता शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी आपण आधी जी शिलाई मारली होती ना त्या पाकळीवर शिलाई येता कामा नये. शिवताना इकडे तिकडे सरकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. म्हणून मी इथे टाचणी लावून घेतली आहे आणि आता अशी शिलाई करून घ्यायची आहे. आणि टाचणी काढून उलटवून घ्यायचं आहे. इथे बघा असा आकार दिसेल आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला पण अशी प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. या पाकळीला तर आपण आधीच केली होती. आता दुसऱ्या बाजूला पण करून घ्यायची आहे. आता आपली इथे एक पाकळी तयार आहे. आता दुसरी पाकळी पण अशी जोडून घ्यायची आहे. गोकुल रंजन कान्हा गोकुल रंजन कान्हा गोकुल रंजन कान्हा. इथे आपले असे दोन्ही भाग तयार झाले आहे. बघू शकता छान फिनिशिंग पण आली आहे. तर आता हे दोन्ही भाग आपल्याला एकासोबत जोडून घ्यायचे आहे. जोडताना बघा असं उलट जोडायचं नाही आहे. दोन्ही होल जे केले आहे ना आपण ते समोरासमोर आले पाहिजे. आधी आपण बंध बनवून घेऊया. इथे 2.5 इंच रुंदी आणि 15 इंच लांबीचा म्हणजे डबल कापड करून 15 इंच लांबी ची अशी पट्टी कट करून घेतली आहे. म्हणजे आपली ही 30 इंचाची पूर्ण पट्टी तयार होईल. इथे हा बंध बनवून घेऊया. तर बंध बनवताना दोन्ही बाजूनी शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे बंध असा छान मजबूत होईल. तर मी इथे शिलाई करून घेत आहे. बघा इथे आपला बंध तयार आहे आणि आता आपण बॅग जोडून घेणार आहोत. पट्टी अशी सरळ एकावर एक ठेवून एक टाचणी लावून घ्यायची आहे म्हणजे सरकणार नाही शिलाई करताना. आणि त्यानंतर पहिली पाकळी सरळ आणि त्यावर अशी उलटी पाकळी ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. पूर्ण इथे आपण राऊंड मध्ये शिलाई करून घेणार आहोत आणि शिलाई करताना बंध आतमध्ये गेला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. विनोद आश्रय
शिलाई करून झाली आहे. मी इथे डबल शिलाई पण करून घेतली आणि आता बॅग उलटवून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली बॅग तयार झाली आहे आणि छान असा आकार आला आहे आणि फिनिशिंग पण एकदम छान आली आहे. आपण लाइनिंगचा कापड वेगळा घेतला होता तरी पण तो बाहेरून काही दिसत नाही आहे. छान फिनिशिंग आली आहे. तर पिशवी इथे तयार आहे. तर आपण ना आता याच्यामध्ये जप कसं करायचं ते मी दाखवणार आहे. तर ही माझी रोजची बॅग आहे. त्याच्यामध्ये माळ ठेवून मी जप करत असते. हे जे अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे आपलं, त्या बोटाने माळेला स्पर्श नको व्हायला म्हणून हे बोट बाजूला ठेवायचं आहे आणि अशी माळ हातात घ्यायची आहे. आणि या मण्यावर आपल्याला पंचतत्व मंत्र म्हणून घ्यायचा आहे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदी गौर भक्तवृंद. आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला पुढच्या मण्यावर जायचं आहे. तर माळ अशी बोटावर पकडायची आहे, या मधल्या बोटावर, आणि अशी या अंगठ्याने एक एक मणी आपल्याला सरकवायचा आहे. तर हा पहिला मणी आहे. तर पहिल्या मण्यावर आपल्याला एक महामंत्र म्हणून घ्यायचा आहे पूर्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पूर्ण 108 मण्यावर असा एका मण्यावर एक महामंत्र म्हणायचा आहे. दुसऱ्या मण्यावर जायचे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. असं पूर्ण म्हणून झाल्यानंतर आपण शेवटी येऊ. तर शेवटच्या मण्यावर आल्यानंतर आपल्याला क्रॉस करायचं नाहीये. तर माळ आपल्याला अशी पलटून घ्यायची आहे आणि परत आपल्याला जप सुरू करायचा आहे. तर बघा अशी माळ आतमध्ये टाकायची आहे आणि इथून असा हात टाकायचा आणि बघा हे जे आपण होल केलं होतं ना त्याच्यातून आपल्याला असं बोट बाहेर काढायचा आहे आणि असा आपल्याला आतमध्ये जप करायचा आहे. तर माळ कोणाला दिसता कामा नये म्हणून, आणि खाली जमिनीवर माळेचा स्पर्श पण नको व्हायला म्हणून. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हरे कृष्ण.